Hello students, now today's topic we are going to talk about histology of testes. आता आपण काय काय कन्सिडर केले, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला कन्सिडर केलं. सो इथे आहे आपली ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. डायग्रामॅटिक पार्ट तसाच ठेवलाय मुद्दाम जेणेकरून आपल्याला परत परत ह्याला समजून घ्यायला इझी होईल. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण प्रायमरी सेक्स ऑर्गनबद्दल बोलत होतो आणि तो प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे टेस्टिस. ह्या टेस्टिसचं स्ट्रक्चर कन्सिडर केलं जस्ट प्रिव्हियस लेक्चरमध्ये आणि त्याचा एक लॉन्जिट्युडनल सेक्शनसुद्धा घेतला आहे. आता आपण बोलूयात हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. सो आत्ताच आपला टॉपिक आहे हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. ओके, ना व्हॉट इज मीन बाय द हिस्टोलॉजी. बऱ्याच वेळेला आपण ॲनाटॉमी ऐकलं, हिस्टोलॉजी ऐकलं किंवा अदर ज्या काही वेगवेगळ्या लॉजी असतात. लॉजी दॅट मीन्स टू स्टडी अँड हिस्टोलॉजी दॅट मीन्स इट इज मायक्रो ॲनाटॉमी ऑफ सेल, टिश्यू ऑर ऑर्गन. काय करायचं आपल्याला, मायक्रो ॲनाटॉमी. व्हॉट इज मीन बाय ॲनाटॉमी, द इंटरनल स्ट्रक्चर. आणि जर याला आपण मायक्रोस्कोपिक वेमध्ये जर स्टडी करत असू तर ह्याला म्हटलं जातं मायक्रो ॲनाटॉमी. मायक्रो ॲनाटॉमी कुणाकुणाची पाहिजे, सर्वात स्मॉलेस्ट जो पार्ट आहे तिथून सुरुवात करूया. सेल, टिश्यू अँड देन ऑर्गन. आणि हा जो काही स्टडी आहे ह्याला म्हणायचं हिस्टोलॉजी. आता आपण हिस्टोलॉजी कुणाची कन्सिडर करतोय, आपण हिस्टोलॉजी कन्सिडर करतोय टेस्टिसची. आता ही हिस्टोलॉजी काय हेल्प करते, इट एक्झामाइन द कोरिलेशन ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन. स्ट्रक्चर आणि फंक्शन हे दोन्हीही त्या स्पेसिफिक ऑर्गनचं, टिश्यूचं किंवा सेलचं कशा पद्धतीने परफॉर्म होतं हे जर पाहायचं असेल तर आपल्याला काय समजून घेणं गरजेचं आहे, हिस्टोलॉजी. आता आपला टॉपिक काय आहे, हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस. जाऊयात आपण, चला स्टार्ट करूयात. आता जेव्हा आपण त्यांचा हा सेक्शन घेतला आपण लॉन्जिट्युडनल सेक्शन. ह्या सेक्शनमध्ये आपल्याला त्यांचे वेगवेगळे पार्ट तर समजले. आता बोलूयात आपण हे जे काही टेस्टीज असतात ह्या कुठे प्रेझेंट सांगितले आपण, पाऊचमध्ये. हा पाऊच म्हणजे कोण आहे, स्क्रॉटम. नाव लक्षात ठेवलं आहे, स्क्रॉटम किंवा स्क्रॉटल सॅक. ही जी काही सॅक आहे ही सांगितली आपण मस्क्युलर आहे, म्हणजेच त्यांच्यामध्ये मसल्स प्रेझेंट आहेत. दोन टाईपचे मसल्सची नावं आजच्या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायची आहेत आपल्याला, ठीक आहे. स्क्रॉटम जो पाऊच किंवा सॅकसारखा स्ट्रक्चर आहे विच ॲक्च्युली होल्ड द टेस्टिसला होल्ड करून ठेवणारा. ह्यांचे दोन जे मसल्स आहे, पहिल्याचं नाव आहे डॉर्टस मसल्स. काय सांगतो आपण, डॉर्टस मसल्स अँड क्रिमास्टर मसल्स. आता नावं अँटिक आहेत पण लक्षात ठेवायची आहेत आपल्याला. Daughter muscles and the cremaster muscles they act as thermoregulator. आता म्हणजे काय, हे जे काही दोन मसल्स आहेत, मसल्सची नावं परत एकदा, डॉर्टस किंवा डॉर्टस आणि दुसरे सांगितले क्रिमास्टर मसल्स. दे ॲक्ट ॲज थर्मोरेग्युलेटर, म्हणजे थर्मल म्हणजे टेम्परेचरशी रिलेटेड आहेत. हे काय करतात, हे टेस्टिसचं टेम्परेचर बॉडीच्या टेम्परेचरपेक्षा कमी ठेवण्यासाठी मदत करतात. मग किती टेम्परेचर कमी असतं, 2 डिग्री सेंटीग्रेड लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर अँड विच इज ॲक्च्युली इसेन्शियल फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजे आता तुम्हाला कारण लक्षात येईल की ह्या टेस्टिस आउटसाइड द बॉडी का लोकेटेड असतात. टेस्टिसला जर कन्सिडर केले तर हे एक्स्ट्रा ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये होते, म्हणजे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये नव्हते. आणि त्याचं सर्वात मोठं कारण आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, व्हाय इज इट सो, का टेस्टिस आउटसाइड द बॉडी ह्या लोकेटेड असतात. त्याचं कारण असं आहे की आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे स्पर्म प्रोड्यूस करण्यासाठी सुटेबल नाही. मग किती लागतं, जेवढं आपलं बॉडीचं टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा एक 2 डिग्री सेंटीग्रेड हे कायम लोअर टेम्परेचर इज सुटेबल फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस अँड दिस टेम्परेचर इज गेट रेग्युलेटेड विथ द हेल्प ऑफ दिस 2 मसल्स ऑफ स्क्रॉटम. स्क्रॉटमच्या ह्या 2 मसल्स त्या टेस्टिसचं टेम्परेचर कमी ठेवण्यासाठी हेल्प करतात. म्हणजेच एक प्रकारे काय करतात, हे जे काही स्पर्म आहेत ते प्रोड्यूस होण्यासाठी म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसला प्रमोट करतात. आता थोडंसं परत पोझिशन वाईज आपण टेस्टिसला कन्सिडर करतोय आपण. सपोज एक टेस्टिस कन्सिडर केली. आता जर LS मध्ये सांगितलं मी, हा वरचा जो पार्ट होता ही होती स्पर्मॅटिक कॉर्ड.
आणि इथे टेस्टिसच्या इथे हा खालचा जो पार्ट होता ह्याला नाव दिलं होतं ग्युबर्नॅक्युलम. नावं लक्षात ठेवताय. ग्युबर्नॅक्युलम. टेस्टिसला हे जे सॅक लाईक स्ट्रक्चर होतं त्याला नाव दिलं होतं स्क्रॉटल सॅक. टेस्टिस कुठे आहेत? स्क्रॉटल सॅकमध्ये. ह्या टेस्टिसला स्क्रॉटल सॅकमध्ये होल्ड करून ठेवण्यासाठी जो फायब्रस टिश्यूचा पार्ट आहे त्याला नाव काय दिलं आपण? ग्युबर्नॅक्युलम. म्हणजे खालून त्या टेस्टिसला कुणी पकडले? त्या स्क्रॉटल सॅकने. आणि वरती सेक्शन घेतल्यानंतर वरती कोण दिसले होते आपल्याला? स्पर्मॅटिक कॉर्ड. सो टेस्टिस आर गेट हेल्ड बाय स्पर्मॅटिक कॉर्ड ॲज वेल ॲज द स्क्रॉटल सॅक. वरून स्पर्मॅटिक कॉर्ड आहेत आणि खालून जर कन्सिडर केलं तर स्क्रॉटल सॅक आहेत. अशा दोन्हीही पद्धतीने टेस्टिसला हेल्ड केलं जातं किंवा होल्ड करून ठेवलं जातं. वरती कोण आहेत? स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड आणि स्क्रॉटल सॅक. स्क्रॉटल सॅक ह्या दोघांनी मिळून वरून आली स्पर्मॅटिक कॉर्ड आणि खाली कन्सिडर केलं हे आहे स्क्रॉटम. ह्या दोघांमध्ये सुद्धा काय झालं? टेस्टिसला प्रॉपर होल्ड करून ठेवायला मदत झाली. आता थोडासा परत रिपिटिव्ह पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत. जर टेस्टिसचा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतला तर टेस्टिस आर एक्सटर्नली लाइन्ड बाय द 3 लेयर. पहिल्या लेअरबद्दल बोलत मी लेअरला परत एकदा कन्सिडर करते कारण फार इम्पॉर्टंट आहे. पहिला जो लेअर होता टेस्टिसचा त्याचं नाव होतं ट्युनिका अल्ब्युजिया. दुसरा आहे ट्युनिका म्हणजे हा मिडल आहे. ह्याच्या बाहेरला जो आहे तो आहे ट्युनिका वजायनालिस. अँड inner to the tunica albugia it is tunica vasculosa. मला जर नंबरिंग द्यायचं असेल तर नंबरिंगमध्ये असणारे हा फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, थर्ड लेयर. पण नेहमी सुरुवात करताना ट्युनिका अल्ब्युजियापासून तयार करतात कारण हे फायब्रस किंवा व्हाईटिश फॉर्ममध्ये असणारे कॅप्सूल आहेत, अल्ब्युजिया आहेत. आता याच्याबद्दल बोलूयात. हा जो अल्ब्युजिया असतो जसं आपण सांगितलं अगोदरच्या लेक्चरमध्ये हा पिंक कलरचा जो पार्ट आहे ना हा संपूर्ण पिंक कलरचा पार्ट दॅट मीन्स द ट्युनिका अल्ब्युजिया. दॅट मीन्स टेस्टिस आर गेट एक्सटर्नली लाइन्ड विथ द कॅप्सूल अँड दिस कॅप्सूल आर नोन ॲज ट्युनिका अल्ब्युजिया. दिस अल्ब्युजिया दे फोल्ड इनवर्ड्स. काय झाले? हे आतमध्येच त्यांचे फोल्डिंग फॉर्म झाले आणि हे जसजसे फोल्डिंग फॉर्म झाले तुम्ही फक्त ह्या पिंक रिजनकडे लक्ष देतात. जसजसे हे फोल्डिंग फॉर्म झाले दॅट मीन्स ड्यू टू दॅट दे ॲक्च्युली फॉर्म द सेप्टम. ह्या फोल्डिंगमुळे हा मधला जो पार्ट असतो ना याला इथे एक नाव देऊयात, हे झाले सेप्टम. आता हे सेप्टम काय असतं? ह्या सेप्टम म्हणजे एक मेम्ब्रेन असतो जो ॲक्च्युली त्या रिजनचे परत 2 पार्ट करतो. अँथर आठवतोय आपण? अँथरमध्ये सांगितलं होतं कसे असतात ते? टेट्रालोक्युलार असतील म्हणजे 4 जागा झाल्या की नाही? पोलन सॅकला कन्सिडर केलं होतं राईट. एखादा कबर्ड पार्ट घेतला म्हणजे काय? हे आपलं कबर्ड आहे, कपाट आहे. ह्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने मध्ये पार्टिशन असेल तर आपल्याला किती स्पेस मिळाल्या? 2. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात? इथे एक असते जागा, इथे एक असते कपडे ठेवायला किंवा हे मधले जे काही पार्टिशन आहेत दे आर नथिंग बट द सेप्टम. सो अल्ब्युजिया हे इनवर्ड फोल्ड झाल्यामुळे त्यांनी तयार काय केले? सेप्टम. आणि सेप्टम केल्यामुळे हे जे काही अशा फॉर्ममध्ये जे स्ट्रक्चर तयार झालेत मग यांना नाव काय दिलं? लोब्युल्स. हे मधल्या पार्टिशनमुळे 1, 2, 3, 4 हे काय तयार झाले? लोब्युल काइंड ऑफ. इथे सुद्धा काय मिळाले आपल्याला? हे सर्व लोब्युल्स मिळाले. आपलं लक्ष कुठे आहे? अल्ब्युजियाकडे आलो आपण. अल्ब्युजियाने काय केले? लोब्युल्स तयार केले. मग असे किती लोब्युल्स करतात? हे एक टेस्टिस पाहतोय ना, देर आर 200 to 300 लोब्युल्स आर देअर पर टेस्टिस. एका टेस्टिसमध्ये किती सांगितलेत? आता आपण ह्याला वाईप करूयात. एका लोब्युलमध्ये किती आहेत? 200 to 300. एका टेस्टिसमध्ये एवढे लोब्युल्स आहेत. मग ह्या लोब्युलच्या आतमध्ये काय? ह्या लोब्युल्सच्या आतमध्ये हे असे कॉन्व्होलेटेड फॉर्ममध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. कॉन्व्होलेटेड कॉइल्ड फॉर्म. सो यांच्या आतमध्ये कोण होते? सेमिनिफेरस ट्युब्युल. किती असतात हे? 1 to 4. किती फॉर्ममध्ये असतील? काही टेक्स्टबुक सांगतात 1 to 4, एक असेल, 2 असेल, 3 असतील किंवा 4ही असतात. काही टेक्स्टबुक सांगतात 1 to 3. सर्वसाधारणपणे एका लोब्युलमध्ये जर आपण 3 धरले, एका लोब्युलमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल किती? 3.
एका टेस्टीजमध्ये किती कन्सिडर करूयात आपण 300. एका टेस्टीजमध्ये लोब्यूल सापडले 300 आणि एका लोब्यूलमध्ये जर आपल्याला सेमिनिफेरस ट्युब्यूल सापडल्या 3 तर एकूण नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल इन टेस्टीज इन सिंगल टेस्टीज तर हे नियर अबाउट 900 सेमिनिफेरस ट्युब्यूल दिसतात. आता हे डिपेंड्स खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला 900 दिला आहे, 1000 दिला आहे, 800 दिला आहे की जो काय दिला आहे एक सर्वसाधारणपणे मल्टिप्लाय करून पाहिजे. कारण इथे 1 to 4 सांगितले, एक्झॅक्ट 3 सांगितले का नाही, इथे 200 to 300 सांगितले. सो ऑप्शननुसार एकदा वरती क्रॉस चेक करून पाहायचं, कारण अशा पद्धतीने नीटमध्ये क्वेश्चन विचारला जातो. परत एकदा पाहतोय. टेस्टिसचे 3 लेअर सांगताय तुम्ही मला. फर्स्ट वन आहे ट्युनिका अल्ब्युजिया जो कॅप्सूल आहे मेन. ट्युनिका अल्ब्युजियाच्या बाहेर कोण? ट्युनिका वजायनालिस. ट्युनिका अल्ब्युजियाच्या इनर मोस्ट कोण आहे? तर ट्युनिका व्हॅस्क्युलसा. अल्ब्युजिया जो आहे मेन तो फोल्ड झाला म्हणजे त्याने सेप्टम तयार केला, हा मधला जो एक मेम्ब्रेन असो. ह्याच्यामुळे तयार काय झाले? लोब्युल्स. असे किती लोब्युल्स एका टेस्टिसमध्ये तयार झाले? 200 to 300. आणि एका लोब्युलच्या आतमध्ये काय दिसतंय? 1 to 4 एवढ्या सेमिनिफेरस ट्युब्यूल्स दिसतात. मग एकूण नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल इन सिंगल टेस्टिस हा नियर अबाउट 900च्या आसपास असतो. लक्षात येत आहे? आता पुढे जाऊयात आपण. ह्या ज्या सेमिनिफेरस ट्युब्यूल आहेत ह्या इथे कशा होते? ह्या कॉइल्ड फॉर्ममध्ये होत्या. त्या स्ट्रेट होतात आणि जाऊन पोचतात. दे आर फर्दर गेट ओपन इन टू द नेटवर्क ऑफ ट्युब्यूल. जर तुम्हाला याच्या अगोदर एक आपल्याला डायग्राम होती, ज्या काही ब्लड वेसल्स असतात, आर्टरीज असतील, वेन्स असतील, कॅपिलरीज असतील. इकडून सपोज आर्टरीज आल्या, वेन्स आल्या, ब्ल्यू कलर, रेड कलर, आणि मग त्या थीन होत जातात आणि मध्ये ते जे काही त्यांचं नेटवर्क तयार होतं अशा फॉर्ममध्ये एक नेटवर्क तयार होतं, त्याला आपण कॅपिलरीज कन्सिडर केलं होतं. सो असे खूप सारे जे ट्युब्यूल्स आहेत ते जाऊन ओपन होतात आणि तिथे एक नेटवर्क ऑफ ट्युब्यूल दिसतो. हा इथे जो काही असा बंडल फॉर्ममध्ये दिसतो ना, याला म्हणणार आहोत आपण रेटिटेस्टिस. ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूलपासून जे स्पर्म तयार होणार आहेत ते जाणार आहेत रेटिटेस्टिसकडे. रेटिटेस्टिसपासून ते फर्दर पुढे जात आहेत वास एफरन्सकडे. वास एफरन्स वेगळा आणि वास डेफरन्शिया वेगळा. मला जर ह्या ट्यूबबद्दल बोलायचं असेल वास डेफरन्शिया. आणि जेव्हा टेस्टिसच्या आतमध्ये त्यांच्या 3 लेअरपैकी अल्ब्युजियाने तयार केलेल्या लोब्युल्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये जे स्पर्म प्रोड्यूस्ड होत आहेत ते पुढे जाऊन त्या ट्यूब स्ट्रेट होत आहेत, जाऊन पोचत आहेत रेटिटेस्टिसला आणि रेटिटेस्टिसपासून पुढे एपिडिडायमिसकडे कसं घेऊन जाणार? तर ते घेऊन जातात वास एफरन्स थ्रू. इफरंट ॲफरंट नर्व्सच्या बाबतीत गेले, सो इफरन्स लक्षात ठेवते किंवा इफरन्शिया म्हटलं तर, आणि मग मात्र ते एपिडिडायमिसकडे पुढे जाईल. सिक्वेन्स समजतोय? सिक्वेन्स फार महत्त्वाचा आहे. आता सेमिनिफेरस ट्युब्यूलकडे आलो आपण. सेमिनिफेरस ट्युब्यूल ज्या होत्या त्या स्ट्रेट झाल्या, जाऊन कुठे पोहोचल्या? रेटिटेस्टिसकडे. रेटिटेस्टिसपासून वास एफरन्सपासून ते कुठे जाऊन पोहोचले? एपिडिडायमिसकडे. म्हणजे याच्या आतमध्ये काय होतंय? ती जी काही स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते तिथून एकदा आता ते कुठे आले? एपिडिडायमिसकडे. एपिडिडायमिसपासून आता ते कुठे जाणार? सेमिनिफेरस हे आहेत आपल्या वासा डेफरन्शिया. वासा डेफरन्शियापासून ते कुठे चालले? थोड्या वेळासाठी त्यांनी पॉज कुठे घेतला? ॲम्प्युलामध्ये, म्हणजे टेम्पररी स्टोर झाले. तिथून काय झाले? ते इजॅक्युलेटरी डक्टमध्ये रिलीज झाले किंवा तिथे जाऊन ओपन झाले. सायमल्टेनियसली 1, 2, 3 तीनही ग्लँड त्यांनी सुद्धा त्यांचं पोरेशन केलं आणि मग युरेथ्रा थ्रू त्यांना काय केलं जाईल? टू द साईट ऑफ फर्टिलायझेशन सेंड केलं जाईल. हे समजतंय? परत सिक्वेन्सकडे येतोय. माझं सिक्वेन्सकडे बारीक लक्ष आहे. टेस्टिस 3 वेगवेगळ्या लेअरनी फॉर्म झाल्यात. अल्ब्युजियापासून फोल्ड तयार झाले, सेप्टममुळे वेगवेगळे कंपार्टमेंट तयार झाले. लोब्युल्स म्हटलं, लोब्युल्स 200 to 300 होते. एका लोब्युलमध्ये सापडले सेमिनिफेरस ट्युब्यूल. हे 1 to 4 कितीही असू शकतात. हे पुढे जाऊन स्ट्रेट झाले आणि ओपन कुठे झाले? जे काही ट्युब्यूलचं नेटवर्क होतं तिथे. त्या ट्युब्यूलच्या नेटवर्कला काय नाव दिलं आपण? रेटिटेस्टिस. हा पार्ट इथे. तिथून हे पुढे कुठे चाललेत? वास एफरन्स. हा काय आहे? वास डेफरन्शिया. हा काय आहे? वास एफरन्शिया. तिथून ते कुठे चाललेत? एपिडिडायमिसकडे. हे समजतंय? आणि मग एपिडिडायमिसपासून ते कुठे जाणार आहेत? वासा डेफरन्शिया थ्रू ते जाऊन पोहोचणार आहेत इजॅक्युलेटरी डक्ट आणि मग युरेथ्रा थ्रू ते फर्टिलायझेशनसाठी सेंड केले जातील. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे, आता आपण बोलणार आहोत फक्त सेमिनिफेरस ट्युब्यूलकडे. याला थोडंसं आपण काय करूयात? वाईप आउट करूयात, जेणेकरून आपल्याला स्पेस क्रिएट होईल.
आता हे बऱ्यापैकी आपल्याला लक्षात आलं आहे. आपल्याला ह्या डायग्राम गरजेच्या आहेत म्हणून आपण त्याला सध्या ठेवलं आहे तिथेच. कुठे आलो होतं आपण? सेमिनिफेरस ट्युब्यूलकडे. सेमिनिफेरस ट्युब्यूल. नाव दिस सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता ह्याचा आपला ट्रान्सफर सेक्शन घ्यायचं आहे, तुम्हाला तेव्हा लक्षात येईल. पहिल्यांदा आपण ह्याला कन्सिडर करूयात. सेमिनिफेरस ट्युब्यूल इज गेट लाईन बाय द जर्मिनल इपिथेलियम. काय सांगतोय? इट गेट लाईन बाय द जर्मिनल इपिथेलियम. इपिथेलियम. आता इपी माहिती आहे, चावर, म्हणजे जो एक आउटर मोस्ट कवरिंग असतो तो कशापासून तयार झाला आहे? जर्म सेलपासून. पण ॲक्च्युली दिस जर्मिनल इपिथेलियम सेल दे कन्सिस्ट ऑफ द 2 टाइप्स ऑफ सेल. कोणती? पहिली असते जर्म सेल अँड द सेकंड वन इज सर्टोलाय सेल. सर्टोली सेल म्हणतात, नर्स सेल म्हणतात, सबस्टेंटॅक्युलर सेल्स अशी ही नावं आहेत. जेवढी व्हेरियस नावं असतील ती सर्व लक्षात ठेवायची, त्याच्यावरती क्वेश्चन येतात. सध्या टेम्पररी इम्पॉर्टंट पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात काय ठेवले आहेत? सेमिनिफेरस ट्युब्यूल ह्या होत्या, ह्या आतमधल्या सेमिनिफेरस ट्युब्यूल, ह्यांची लाईन जर्मिनल इपिथेलियमपासून आहे. जर्मिनल इपिथेलियम ह्या लाईन झाल्यात म्हणजे ह्या 2 सेलपासून. पहिली आहे जर्म सेल, दुसरी आहे सर्टोलाय सेल. आता आपण बोलूयात जर्म सेलबद्दल. दिस जर्म सेल अंडरगोज द स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस. आता स्पर्मॅटोजेनेसिस काय आहे? जेनेसिस दॅट मीन्स टू जनरेशन, टू फॉर्म कोण? स्पर्म. स्पर्म प्रोड्यूस होण्याची प्रक्रिया म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस. दॅट मीन्स दे हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. दॅट मीन्स द स्पर्म. प्रोड्यूस कोण करतात? जर्म सेल. आपण बऱ्याच वेळेला हे नाव ऐकलं पहा, जर्म सेल. आता इकडे येऊयात. आता पहिल्यांदा ह्या स्पर्मॅटोजेनेसिस परफॉर्म करतात. जर मला यांच्या स्ट्रक्चरबद्दल सांगायचं असेल तर ह्या क्युबॉइडल सेल असतात, क्युबॉइडल. आणि आपण हे वेगवेगळे जे काही आपण सेल टिश्यू कन्सिडर केले होते त्यांच्यामध्ये आपण पाहिलं होतं. सर्टोलाय सेलकडे येऊयात. पहिल्यांदा मी त्यांच्या शेपबद्दल बोलूयात. पिरॅमिडल शेप और पिरॅमिड शेप सर्टोलाय सेलचा. दे हेल्प फॉर द नरिशमेंट. दे हेल्प फॉर द नरिशमेंट ऑफ द डेव्हलपिंग स्पर्म. जे डेव्हलप होणारे स्पर्म आहेत त्यांच्या नरिशमेंटसाठी कोण हेल्प करते? सर्टोलाय सेल्स. ह्यांच्या व्यतिरिक्त दे ऑल्सो सिक्रेट. आता त्यांचे सिक्रिएशन काय काय आहेत ह्या सेलच्या थ्रू? दे सिक्रेट अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन, ABP, अँड्रोजन बाइंडिंग प्रोटीन. हे गरजेचं असतं, पुढे येईल आपल्याला अजून डिटेलमध्ये. ॲज वेल ॲज दे ऑल्सो सिक्रेट द इनहिबिन. आता हे जे इनहिबिन असतं दे ॲक्च्युली रेड्यूस द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. गरजेचं आहे. नाव आता ह्यांच्यानंतर ॲक्च्युअल जी काही स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आहे ही वेगवेगळ्या स्टेजेसमधून जाते. हे वेगवेगळे स्टेजेस का आहेत त्यांनाही एकदा कन्सिडर करूयात. ह्या स्टेजेसला आपण इथे जागा करूयात आणि इथे थोडेसे शॉर्टली कन्सिडर करूयात. पहिली जी स्टेज असते त्याला म्हटलं जातं इनर मोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल. स्पर्मॅटोगोनियल सेल ज्या डिप्लॉइड नेचरचे असतात. मग त्याच्यानंतर तयार होतात, त्याच्यानंतर पुढची स्टेजमध्ये स्पर्मॅटोसाइट्स, पण ह्या असतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. त्याच्यानंतर येतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. त्याच्यानंतर येतात स्पर्मॅटिड्स आणि शेवटच्या फेजमध्ये तयार होतात स्पर्म. ह्या स्टेप्स कुणाच्या आहेत? स्पर्मॅटोजेनेसिसच्या. हे स्पर्मॅटोजेनेसिस ह्या वेगवेगळ्या फेजमधून जातं आणि मग आपल्याला काय मिळतात? हॅप्लॉइड मेल गॅमेट्स मिळतात. ते म्हणजे कोण आहेत? हे आहेत स्पर्म. 2 ज्या काही सेमिनिफेरस ट्युब्यूल असतात त्यांच्या आतमध्ये आपल्याला ज्या काही सेल दिसतात त्यांना म्हटलं जातं इंटरस्टिशियल सेल किंवा त्यांना म्हटलं जातं लेडिक सेल. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रिएशन ऑफ मेल हार्मोन. जो काही अँड्रोजन आहे ह्याला सिक्रेट करण्यासाठी त्या लेडिक सेल हेल्प करतात. म्हणजे जर आता आपण ओव्हरऑल टेस्टिस इथे संपवतोय, टेस्टिसचे जर मेजर फंक्शन सांगायचे असेल तर पहिलं फंक्शन सांगितलं स्पर्मॅटोजेनेसिस आणि दुसरं फंक्शन आहे
secretion of androgen or the testosterone which is male hormone. हार्मोन सिक्रेशनसाठी टेस्टिस हेल्प करतात आणि मेल गॅमेट प्रोड्यूस करण्यासाठी म्हणजे स्पर्मच्या प्रोडक्शनसाठी हेल्प करतात. आता आपण हा जो पार्ट पाहिलाय याला काय करूयात, आपण याला थोडंसं डायग्रामॅटिक व्ह्यूमध्ये कन्सिडर करूयात. पहिल्या लेक्चरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहिली, सेकंड लेक्चरमध्ये त्याचा आपण LS घेतला, इथे ठेवला आहे. आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, ही जी काही टेस्टीज आहे तिचं आपण ट्रान्सवर्स सेक्शन घेऊयात आणि ट्रान्सवर्स सेक्शन घेऊन आपल्याला कशा पद्धतीने दिसेल त्यांना एकदा कन्सिडर करूयात. काय आहेत पाहूयात. सो ट्रान्सवर्स सेक्शन आपण घेतोय तो आहे टेस्टिसचा आणि मेजरली आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दिसतंय त्यालाही कन्सिडर करतोय. म्हणजे कंप्लीट प्रायमरी ऑर्गनशी रिलेटेड जेवढ्या डायग्राम आहेत त्या एकाच सिंगल प्लॅटफॉर्मवरती आपल्या समोर राहतील आणि आपल्याला कम्पेअर करायला, स्टडी करायला त्याचा हेल्प होईल. काय करतोय आपण आता एक रफ फॉर्ममध्ये आपण काय केलं आहे, त्याचा हा ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं आहे. पुन्हाचा मी मेन्शन करते, इट इज ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ टेस्टिस. ठीक आहे, एका टेस्टिसचा आपण आडवा कट घेतला. आपण काय सांगितलं होतं, टेस्टिस इज गेट लाईन्ड बाय द डिफरंट लेयर. त्याच्यामधला पहिला लेयर आपण कन्सिडर केला होता अल्ब्युजिया, म्हणजे सर्वात बाहेरचा हा जो लेयर आहे याला नाव देते मी ट्युनिका अल्ब्युजिया. आता आतमध्ये ट्युनिका अल्ब्युजिया परत तेच फोल्ड झाले, तयार केले लोब्यूल, लोब्यूलमध्ये सापडले सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता मला सांगा, ह्या ट्युब्यूल आहेत कॉइल्ड फॉर्ममध्ये जरी असल्या तरी, सपोज आपण आता कन्सिडर करतोय की हा कॉइल्ड फॉर्म आहे, जर सपोज त्याला अशा कशाही कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये ठेवले तर ते आपल्याला असे काहीसे दिसतील, कॉन्व्होल्युटेड फॉर्म झाले. त्याच्यानंतर जर त्याला आपण स्ट्रेच केलं तर हे झाले स्ट्रेट फॉर्म. आता ह्या ट्युब्यूलला जर आपण आडवा सेक्शन घेतला, फॉर एक्झाम्पल सपोज हे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे, ह्याचा सेक्शन घेतल्यानंतर नेहमी दिसताना मात्र कसं दिसणार आहे आपल्याला, हा सर्क्युलर फॉर्म. ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ एनी काइंड ऑफ ट्युब्यूल इट इज स्पॅरिकल इन नेचर, किंवा हा आपल्याला सर्क्युलर फॉर्ममध्ये दिसतो. मग आपण कन्सिडर करूयात. आता एक आपल्याला थोडासा मोठा दाखवायचा कारण त्याच्या आतमधले इनर पार्ट पण दिसले पाहिजेत. इथे एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे आणि इथे एक छोटासा आपण सेमिनिफेरस ट्युब्यूल दाखवूयात. हे काय आहेत समजतायत, दिस इज सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल की जिथे ॲक्च्युअली स्पर्मॅटोजेनेसिस फॉर्म होतं किंवा परफॉर्म होतं. आणि ह्या सेमिनिफेरस ट्युब्यूल कुठे दिसले आपल्याला, टेस्टिसमध्ये. लक्षात येत आहे. आता सेमिनिफेरस ट्युब्यूलला आपण मगाशी असं सांगितलं की सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आर गेट लाईन्ड विथ द जर्मिनल इपिथेलियम, म्हणजे 2 टाईपच्या. आता याच्यामध्ये जो सर्टोलाय सेल होता त्यांचा रोल महत्त्वाचा आहे आणि आपण त्यांच्याबद्दल बोलूयात. आता ह्या थोड्याशा पिरॅमिडल शेपमध्ये असतात, म्हणजे त्या काहीशा अशा दिसतात. ठीक आहे, आपण आता ह्याला थोडा पिरॅमिडचा शेप द्यायचा प्रयत्न केला. ह्या ज्या काही पिरॅमिडल शेपच्या सेल आहेत ह्या येल्लो कलरच्या, त्याला म्हणणार आहोत आपण सर्टोलाय सेल. त्याच्यानंतर ह्या सेलच्या मध्ये इथे बेसमेंट मेम्ब्रेनला एक 3 to 4 लेअर ऑफ सेल्स दिसतात आणि आपण त्यांना म्हणणार आहोत त्या झाल्या वेगवेगळ्या टाईपच्या इपिथेलियम सेल. सो त्या सेल दाखवायला आपण ह्या अशा पद्धतीने दाखवतोय. ह्या ॲक्च्युली इथे सगळीकडे प्रेझेंट आहेत. हे इपिथेलियल सेल झाल्या. आता यांचे हे खूप सारे लेयर आहेत, राईट. इथे सेंटरला काय होते, हे जे आहेत हे दिसत आहेत आपल्याला असे काहीसे. काय दिसत आहेत, हे वरती काहीतरी हेड दिसते, खाली त्यांना टेल दिसते, म्हणजेच हे काय आहेत आपले स्पर्म. मेल गॅमेट जो आहे तो महत्त्वाचा. बरेचसे जे काही स्पर्म असतात ते ह्या सर्टोलाय सेलच्या इथे आपल्याला त्यांच्या बंडल फॉर्ममध्ये प्रेझेंट असलेल्या दिसून येतात. मग आपण ह्यांना नाव देऊयात. हा जो पार्ट आहे ह्यांना म्हणूयात आपण बंडल ऑफ स्पर्म्स. एकत्र फॉर्ममध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर हे काय आहेत सगळे, हे सगळे झाले कनेक्टिव्ह टिश्यू. हा झाला कनेक्टिव्ह टिश्यू. इथे खाली जर नाव दिलं तर याला नाव काय देणार आपण, बेसमेंट मेम्ब्रेन. बेसला आहे तो, त्या मेम्ब्रेनला कन्सिडर केलं. हे जसं दिसतंय तसेच हे आहे, तसेच हे आहेत. ही एक सेमिनिफेरस ट्युब्यूल घेतली. जर्मिनल इपिथेलियल 2 टाईपच्या सेल दिसल्या. हे जे पिरॅमिड शेप आहेत ह्यांना म्हटलं सर्टोलाय सेल. ह्या सर्वात महत्त्वाच्या. ह्या दुसऱ्या ज्या सेल्स आहेत ह्यांच्यापासून काय होत आहेत, स्पर्म प्रोड्यूस्ड होत आहेत. प्रोड्यूस झालेले स्पर्म कुणाकडे चालले आहेत, सर्टोलाय सेलकडे. सर्टोलाय सेलकडे का जातात ते, त्यांना डेव्हलप होत असताना नरिशमेंटची जी गरज आहे ती नरिशमेंट कोण प्रोव्हाइड करतोय, सर्टोलाय सेल्स प्रेझेंट.
प्रोव्हाइड करतात. In between the two seminiferous tubule, there are the bundle of cells and these cells are called as, ह्यांना नाव देऊयात, ह्यांना म्हटलं जातं इंटरस्टिशियल सेल किंवा ह्यांना म्हटलं जातं लेडिक सेल. कुठे प्रेझेंट आहेत? इन बिटवीन द टू सेमिनिफेरस ट्यूब्यूल. अँड व्हॉट इज द रोल ऑफ दॅट लेडिक सेल? दे आर द रिस्पॉन्सिबल फॉर द सिक्रिशन ऑफ अँड्रोजन. जो मेल हार्मोन आहे त्यांच्या सिक्रिशनसाठी हे मदत करत आहे. ही कनेक्टिव्ह टिश्यू होती. आतमध्ये ट्युब्युलर स्ट्रक्चर काय सापडलं आपल्याला? हे होतं सेमिनिफेरस ट्यूब्यूलचं. हा बाहेरचा लेअर म्हणजे कोण आहे? ट्युनिका अल्ब्युजिया. ह्या पिंक कलरच्या आतमधली सेमिनिफेरस ट्यूब्यूल, ती जी ट्यूब्यूल होती तिचा सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसत आहेत. हा झाला आपला कंप्लीट पार्ट अबाउट द प्रायमरी सेक्स ऑर्गन इन मेल विच इज टेस्टिस. काय काय पाहिलं आहे त्याच्यामधली नावं जी आहेत त्यांना आपण परत एकदा कन्सिडर करणार कारण फार इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिल्यांदा आपण काय काय कन्सिडर केलं होतं? कोणत्या सॅकमध्ये टेस्टिस प्रेझेंट होत्या? सॅकचं नाव लक्षात ठेवलं, स्क्रॉटम. ह्या सॅकमध्ये जे फ्लुइड आहे त्याला नाव दिलं होतं हायड्रोसिल. सेकंड, कोणत्या कॅनल थ्रू ॲब्डोमिनल कॅव्हिटीपासून ते स्क्रॉटमकडे येतात? इनग्वायनल कॅनल. तिसरं सर्वात इम्पॉर्टंट नाव. चौथं लक्षात ठेवलं, जर अशी कंडिशन नसेल, अशी कंडिशन की ज्याच्यामध्ये त्या टेस्टिस ज्या आहेत त्या स्क्रॉटम सॅकपर्यंत पोहोचल्याच नाहीत, तर त्या कंडिशनला म्हणतो क्रिप्टोक्रायडिझम. नाव लक्षात तर ठेवायचं आहे, नो ऑप्शन. त्याच्यानंतर आलो होतो आपण, जर ह्या टेस्टिसचा सेक्शन घेतल्यानंतर वेगवेगळे लेअर दिसतात. ट्युनिका अल्ब्युजिया कॅप्सूल, आउटर मोस्ट फॅट लेअर ट्युनिका वजायनालिस, इनर टू द ट्युनिका अल्ब्युजिया ट्युनिका वॅस्क्युलोसा. अल्ब्युजियाच्या आतमध्ये लोब्युल्स 200 to 300, लोब्युल्सच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल 1 to 4, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये जर्म सेल आणि सर्टोलाय सेल्स. सर्टोलाय सेल्स ज्या आहेत ह्या काय करतायत? सगळ्यात महत्त्वाचं काम की ते नरिशमेंट देतात कुणाला? स्पर्मला. ह्याच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या आतमध्ये कोणती प्रोसेस होते? स्पर्मॅटोजेनेसिस. आणि स्पर्मॅटोजेनेसिस होते म्हणजेच काय होतात? स्पर्म प्रोड्यूस होते. आता मी परत एकदा सिक्वेन्सकडे चालले, काय काय चालले आपण परत एकदा बघूयात. ह्या आतमधले जे ट्यूब आहेत ना यांच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या जर्म सेल स्पर्मॅटोजेनेसिस परफॉर्म करतात आणि तयार झाले स्पर्म. हे काय झाले? इथून हे स्ट्रेट ट्यूब्यूलकडे आले, तिथून जाऊन पोहोचले रेटेटेस्टिस, रेटेटेस्टिसपासून वास एफरन्स थ्रू ते गेले इपिडिडायमिसकडे. आणि आता आपण बोलणार आहोत इपिडिडायमिसच्या पार्टबद्दल. आता थोडंसं आपण इपिडिडायमिसला इथेच कन्सिडर करूयात, जागा कमी. हा जो काही इपिडिडायमिस पार्ट आहे हा काहीसा अशा फॉर्ममध्ये दिसतो, ठीक आहे? हा अशा फॉर्ममध्ये, आणि मग हे इथून परत हे पुढे अशा फॉर्ममध्ये. हा जो पार्ट आहे ॲक्च्युली ते इथून असे असतात. ह्या पार्टला म्हणणार आहोत आपण हेड ऑफ इपिडिडायमिस. हा जो आहे त्याला म्हणतात बॉडी ऑफ इपिडिडायमिस. आणि तिसरा जो पार्ट असतो त्याला म्हटलं जातं टेल ऑफ इपिडिडायमिस. अजून प्रॉपर ॲप्रोप्रिएट नावं आहेत. हेडला म्हटलं जातं कॅप्युट इपिडिडायमिस, बॉडीला म्हटलं जातं कॉर्पस इपिडिडायमिस, आणि त्यांच्या टेलला म्हटलं जातं क्वाडा इपिडिडायमिस. नावं लक्षात ठेवते. ग्लोबस मेजर म्हणतात, ग्लोबस नॉर्मल म्हणतात, किंवा त्यांना ग्लोबस मायनर पण म्हणतात. पण ही नावं लक्षात ठेवा, किंवा नाहीच लक्षात राहिली तर आपल्याला हेड, बॉडी आणि टेल हे लक्षात येईल. स्पर्म प्रोड्यूस झाले, सेमिनिफेरस ट्यूब्यूलपासून स्ट्रेट ट्यूब्यूलकडे चालले, तिथे ते रेटेटेस्टिसकडे गेले, रेटेटेस्टिसपासून वास डेफरन्स थ्रू ते सर्वात पहिल्यांदा कुठे आले? इपिडिडायमिसच्या हेडकडे. हेडपासून आले ते बॉडीकडे, बॉडीपासून आले ते टेलकडे, आणि मग मात्र ह्या टेलपासून स्टार्ट झालेली ही वासा डेफरन्शिया थ्रू ते कुठे गेले? ॲम्प्युलाकडे, टेम्पररी स्टोर झाले. मग कुठे जाऊन पोचत आहेत ते? इजॅक्युलेटरी डक्टकडे. बाय दॅट टाईम तीनही, म्हणजे वरती 2 आणि त्याच्या खाली 1, 3 ग्लँड थ्रू वेगवेगळे मिल्की सिक्रिशन सिक्रेट होतात. अँड अलॉंग विथ द स्पर्म युरेथ्रा थ्रू हे काय केले जातात? फर्टिलायझेशनसाठी त्या साईडपर्यंत नेऊन पोचवले जातात. दिस इज ऑल अबाउट द टेस्टिस. इन नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू कन्सिडर ॲक्सेसरी डक्ट. थँक यू.